नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. लाखो लोक हसतात, आनंद घेतात आणि पुढच्या क्षणाला दुसऱ्या कॉन्टेंटकडे वळून जातात. पण कधी कधी या चमकदार स्क्रीनच्या मागे अशी एखादी घटना घडते की संपूर्ण राज्य हादरून जातं. आज आपण अशाच एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत. एका तरुण रील क्रिएटरचा मृत्यू, त्यानंतर सुरू झालेला तपास, कुटुंबियांनी केलेले आरोप आणि तब्बल 23 दिवसानंतर घडलेली मोठी कारवाई. ही कथा आहे रोहिणी पाराध्ये यांची. एक अशी तरुणी जी सोशल मीडियावर नेहमी हसतमुख दिसायची, आपल्या व्हिडिओंमधून लोकांचे मनोरंजन करायची आणि हजारो चाहत्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करत होती. पण अचानक आलेल्या एका बातमीने सर्वांनाच धक्का बसला. रोहिणी आता या जगात नव्हती. तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली. अनेकांना विश्वासच बसत नव्हता, कारण जे लोक तिचे व्हिडिओ नियमित पाहायचे त्यांना ती कायम आनंदी, उत्साही आणि सकारात्मक वाटायची. मग असा कोणता क्षण आला असेल ज्यामुळे तिच्या आयुष्याने इतकं मोठं वळण घेतलं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार 26 मे रोजी एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना आत्महत्येची असल्याचं सांगितलं गेलं. पोलिसांनीही तपास सुरू केला. पण जसा वेळ पुढे सरकत गेला तसतसे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. कारण रोहिणीच्या कुटुंबियांनी काही गंभीर आरोप मांडण्यास सुरुवात केली होती. त्यांचं म्हणणं होतं की रोहिणी गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होती. तिच्यावर दबाव आणला जात होता, तिला त्रास दिला जात होता आणि याच कारणांमुळे तिच्या आयुष्यात मोठे बदल घडत होते. मात्र त्यावेळी या सर्व गोष्टी फक्त आरोपांच्या स्वरूपात होत्या. सत्य काय आहे हे शोधण्याचं काम तपास यंत्रणांकडे होतं. दरम्यान सोशल मीडियावर चर्चा वाढत होती. काही लोकांनी न्यायाची मागणी केली, काहींनी सखोल तपासाची मागणी केली, तर काहींनी कोणताही निष्कर्ष न काढता तपास पूर्ण होण्याची वाट पाहण्याचं आवाहन केलं. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट होती. रोहिणीच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे तपासायला सुरुवात केली. कॉल रेकॉर्ड, संपर्क, हालचाली आणि इतर अनेक बाबींची चौकशी करण्यात आली. प्रत्येक धागा तपासला जात होता. मात्र सुरुवातीला कोणताही स्पष्ट निष्कर्ष समोर येत नव्हता. दिवस जात होते आणि प्रकरण अधिकच चर्चेत येत होतं. त्याचवेळी रोहिणीचे कुटुंबीय सतत न्यायाची मागणी करत होते. त्यांचा दावा होता की या घटनेमागे काही गंभीर कारणं आहेत, ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या सोशल मीडिया प्रोफाईलकडे पाहून तिचं संपूर्ण आयुष्य समजत नाही. कॅमेऱ्यासमोर दिसणारं हास्य आणि वास्तवातील संघर्ष यांच्यामध्ये अनेकदा खूप मोठं अंतर असतं. रोहिणीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला, कारण लोकांना प्रश्न पडू लागला की सोशल मीडियावर आनंदी दिसणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं. आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आता तपास यंत्रणा करत होत्या. मात्र खरी घडामोड अजून बाकी होती, कारण 23 दिवसानंतर या प्रकरणात अशी कारवाई झाली ज्यामुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. नेमकी ती कारवाई काय होती आणि तपासाचा पुढचा टप्पा कोणत्या दिशेने जाणार आहे हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. मित्रांनो, रोहिणीच्या मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस संपूर्ण प्रकरण गूढतेच्या धुक्यात झाकलेलं होतं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन चर्चा सुरू होत्या. काही जण वेगवेगळे अंदाज लावत होते, तर काही लोक अफवा पसरवत होते. पण अशा संवेदनशील प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तथ्य आणि तपास. म्हणूनच पोलिसांनी प्रत्येक गोष्टीची बारकाईनं चौकशी सुरू ठेवली. दरम्यान रोहिणीच्या कुटुंबियांनी पुढे येत काही गंभीर आरोप मांडले. त्यांच्या तक्रारीनुसार रोहिणीला गेल्या काही काळापासून मानसिक त्रास सहन करावा लागत होता. कुटुंबियांनी असा दावा केला की तिच्यावर विविध प्रकारचा दबाव टाकला जात होता आणि याच गोष्टींमुळे ती मोठ्या तणावात होती. अर्थातच हे आरोप तपासाचा भाग बनले आणि पोलिसांनी त्या दिशेनं चौकशी सुरू केली.
यानंतर प्रकरणानं वेगळंच वळण घेतलं, कारण रोहिणीचे वडील पुढे आले आणि त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीत काही अशा गोष्टी नमूद करण्यात आल्या ज्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली. पोलिसांनी पुन्हा एकदा सर्व पुरावे तपासायला सुरुवात केली. संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. फोन कॉल्स, संपर्क आणि इतर तांत्रिक माहितीचाही अभ्यास करण्यात आला. प्रत्येक तपशील महत्त्वाचा मानला जात होता, कारण अशा प्रकरणांमध्ये एक छोटासा पुरावाही संपूर्ण चित्र बदलू शकतो. दुसरीकडे सोशल मीडियावर रोहिणीचे जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल होऊ लागले. तिचे चाहते तिच्या आठवणी शेअर करत होते. अनेकांनी भावनिक पोस्ट लिहिल्या, काहींनी तिच्या सोबतचे फोटो पोस्ट केले. अनेकांना अजूनही विश्वास बसत नव्हता की काही दिवसांपूर्वी हसत खेळत दिसणारी ही तरुणी अचानक कायमची निघून गेली आहे. पण या भावनिक वातावरणातही तपास यंत्रणा आपलं काम करत होत्या. त्यांना भावनांपेक्षा पुराव्यांवर विश्वास ठेवायचा होता आणि कदाचित म्हणूनच या प्रकरणात घाईघाईने कोणताही निष्कर्ष जाहीर करण्यात आला नाही. दिवस पुढे सरकत होते. 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 23 दिवस उलटले. अनेकांना वाटू लागलं की कदाचित या प्रकरणात काहीच नवीन समोर येणार नाही. पण नेमक्या याच काळात तपासात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पोलिसांनी उपलब्ध माहिती, तक्रारी आणि तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि मग आली ती बातमी ज्याची अनेक जण वाट पाहत होते. रोहिणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. ही बातमी समोर येताच पुन्हा एकदा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली, कारण आता प्रकरण केवळ आत्महत्येपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. आरोप, चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया यांचा एक नवा टप्पा सुरू झाला होता. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. गुन्हा दाखल होणं म्हणजे आरोप सिद्ध झाले असं नसतं. त्यासाठी पुढील तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे या प्रकरणात अंतिम सत्य काय आहे हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पण तरीही या कारवाईमुळे रोहिणीच्या कुटुंबियांना आणि तिच्या अनेक चाहत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं दिसून आलं, कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्या प्रश्नांकडे आता गांभीर्यानं पाहिलं जात आहे. मित्रांनो, सोशल मीडिया स्टार्सचं आयुष्य बाहेरून खूप सुंदर दिसत असलं तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू असतं हे अनेकदा कोणालाच माहिती नसतं. प्रसिद्धी, अपेक्षा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक तणाव आणि समाजाचा दबाव या सर्व गोष्टींचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर किती खोलवर होऊ शकतो याची जाणीव अशा घटना करून देतात. रोहिणीच्या प्रकरणातही अनेक अनुत्तरित प्रश्न अजून शिल्लक आहेत. नेमकं काय घडलं होतं, कोणत्या परिस्थिती निर्माण झाल्या होत्या आणि तपासात आणखी कोणती माहिती समोर येणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, या प्रकरणाचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आता प्रत्येकाचं लक्ष तपासाच्या पुढील निष्कर्षांकडे लागलेलं आहे आणि पुढे जे समोर येईल ते कदाचित या संपूर्ण कथेला पूर्णपणे बदलून टाकू शकतं. नेमकं पुढे काय घडत आहे, तपास कुठपर्यंत पोहोचला आहे आणि या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष का लागलं आहे हे आपण अंतिम भागात पाहणार आहोत. मित्रांनो, आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे, कारण जेव्हा एखाद्या घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण होतात तेव्हा लोकांच्या भावना, सोशल मीडियावरील चर्चा आणि अफवा यापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो तो अधिकृत तपास. रोहिणीच्या मृत्यूनंतरही अगदी हेच चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला तिचे चाहते न्यायाची मागणी करत होते, तर दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणा प्रत्येक धागा तपासण्याचा प्रयत्न करत होत्या. आजही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. नेमकं काय घडलं होतं, कोणत्या घटना या दुर्दैवी प्रसंगापूर्वी घडल्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं सत्य काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे एक मोठा सामाजिक मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणं, प्रसिद्धी मिळणं किंवा लोकांकडून प्रेम मिळणं
मिळणं याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणताही संघर्ष नाही. अनेकदा लोक कॅमेऱ्यासमोर हसतात, प्रेरणादायी गोष्टी बोलतात, मनोरंजन करतात, पण त्यांच्या मनात चाललेलं वादळ बाहेरच्या जगाला दिसत नाही. म्हणूनच अशा घटना आपल्याला एका वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देतात. रोहिणीच्या चाहत्यांनीही याच भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर लिहिलं की तिच्या व्हिडिओमध्ये नेहमी उत्साह दिसायचा, तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसायचं. त्यामुळे अशी बातमी ऐकून धक्का बसला. काहींनी तिचे जुने व्हिडिओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली, तर काहींनी या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा अशी मागणी केली. दरम्यान तपास अधिकारी पुढील पुरावे गोळा करत आहेत. उपलब्ध कागदपत्र, साक्षी, तांत्रिक माहिती आणि इतर बाबींची तपासणी केली जात आहे. तपास जसजसा पुढे सरकेल तसतशी आणखीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपास पूर्ण होणं आवश्यक आहे. मित्रांनो, अशा घटनांमध्ये अनेकदा सोशल मीडियावर चुकीची माहिती वेगाने पसरते. काही लोक अपूर्ण माहितीतून निष्कर्ष काढतात, तर काही जण अफवांना सत्य मानतात. पण सत्य आणि अफवा यांच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून आलेल्या माहितीकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. आज रोहिणी या जगात नाही, ही गोष्ट बदलू शकत नाही, पण तिच्या मृत्यूमागे सत्य समोर यावं, तपास निष्पक्ष व्हावा आणि कायदेशीर प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी अशी अपेक्षा तिचे कुटुंबीय, चाहते आणि अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणावर अनेकांची नजर आहे. तपासातून पुढे काय निष्पन्न होणार, आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात अंतिम सत्य कधी समोर येणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. कदाचित येणारे काही दिवस या संपूर्ण प्रकरणासाठी निर्णायक ठरू शकतात, कारण प्रत्येक नवीन माहिती या कथेला नवं वळण देऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एका बातमीसारखं न पाहता सत्य शोधण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आता सर्वांचं लक्ष तपासाच्या पुढील टप्प्याकडे लागलेलं आहे. रोहिणीच्या मृत्यूमागील सत्य काहीही असो, ते पूर्णपणे समोर यावं हीच सर्वांची अपेक्षा आहे. या प्रकरणात पुढे कोणती मोठी घडामोड घडते, तपास कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि न्यायव्यवस्था कोणता निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपास पूर्ण होण्याची वाट पाहणं तितकंच गरजेचं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि चर्चेतील घडामोडींचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण पुढील काही दिवसात या प्रकरणात समोर येणारी प्रत्येक माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते आणि आम्ही तुमच्यापर्यंत ती सर्व माहिती पोहोचवत राहणार आहोत. धन्यवाद.